वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा तर आले, पण प्रश्न असा पडतो आता रोज रोज प्रसादामध्ये काय बनवायचं. चला तर मग हाच तुमचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करूयात. अजिबात टेन्शन घेऊ नका. अगदी खमंग असा फुललेला मस्त असा केळी घालून तयार केलेला शिरा प्रसादासाठी तयार आहे. खूपच सोपी रेसिपी आहे, बनवताना अजिबात कंटाळा येणार नाही. फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. खायला खूप खूप टेस्टी आणि खूप खमंग असा लागतो. नुसता तुम्ही प्रसाद खाऊन जरी झोपलात तरीही तुमची भूक भागेल एवढा हा शिरा खमंग आणि टेस्टी असा होतो. रेसिपी तर तुम्ही 100% पाहणारच आहात. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. झटपट तयारीला लागा आणि 15 मिनिटांमध्ये हा शिरा गणपतीच्या समोर निघून मांडा. खाणारे नक्कीच तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा हा शिरा खमंग आणि टेस्टी असा होतो. चला तर मग नक्की तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. आता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवातच करूयात. फटाफट गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 वाटी तूप ॲड करायचं आहे. जेवढं तूप घ्यायचं आहे तेवढाच रवा घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एका वाटीने मोजून वाटीभर तूप घेतलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी रवा यामध्ये मिक्स केला आहे. गॅसची फ्लेम खूप जास्त हायही ठेवायची नाही आणि खूप जास्त लोही ठेवायची नाही. म्हणजेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मस्तपैकी मिडियम फ्लेमवरती हा जो रवा आहे तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रमतगमत रवा भाजून घेण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. 4 ते 5 मिनिटांमध्ये खमंग असा लालसर रंगावरती रवा छान भाजला जातो. रवा भाजताना कंटाळा करायचा नाही. मस्त असा रवा लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अतिशय मंद करून ठेवायची आहे आणि 2 ज्या केळी आहेत त्या मस्त अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम केळीचे जे वरचे सालटे आहेत ते काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी 2 ज्या केळी आहेत त्या चाकूच्या साहाय्याने पटपट कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण बटाटा स्मॅश करण्यासाठी जे स्मॅशर असतं त्या स्मॅशरच्या साहाय्याने या केळी ज्या आहेत त्या मस्त अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत. साधारणपणे अर्ध्या मिनिटामध्येच या केळी ज्या आहेत त्या छानपैकी स्मॅश होऊन जातात. कढईमध्ये रवा गरम असतो किंवा कढई गरम असते, त्यामुळे केळी जी आहे ती खालीच आपण जर स्मॅश करून घेतली तर पटकन जो रवा आहे तो एकजीव होतो. म्हणून आपण जी केळी आहे ती खालीच स्मॅश करून घ्यायची आहे. अगदी मिनिटभरामध्ये केळी छानपैकी स्मॅश होते. रवाही आपला खूप छान मस्त असा लाल रंगावरती भाजला गेला आहे. यामध्ये लगेचच आता तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते यामध्ये ॲड करायचे आहेत. मी थोडेसे बदाम आणि थोडेसे मनुके ॲड केले आहेत आणि मस्तपैकी अर्धा मिनिट तरी याला हलवून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटं हे सर्व पदार्थ हलवून घेतले की लगेच आपल्याला यामध्ये स्मॅश करून ठेवलेली जी केळी आहे ती ॲड करायची आहे. केळी ॲड करायला खूप जास्त उशीर असा करायचा नाही. पटकन केळी ॲड करून घ्यायची आहे म्हणजे जी केळी आहे ती काळी पडत नाही. रव्याबरोबर लगेच ती थोडीशी मऊपणा घेते आणि रवाही आपला जो आहे तो हलका हलका मऊ व्हायला लागतो. अशा केल्याने पदार्थ जो आहे किंवा हा जो शिरा आहे तो खूप टेस्टी असा होतो. गॅसची जी फ्लेम आहे ती मी अजूनही मिडियमच ठेवलेली आहे. आपण जेव्हा केळी स्मॅश करायला घेतली त्याच वेळेला मी साईडच्या गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आपल्याकडे जर खूप जास्त दूध नसेल तर अर्धे दूध आणि अर्धे पाणी एकत्र करून गरम केले तरीही चालेल. मीही आज सेम हीच प्रोसेस केली आहे, कारण आज माझ्याकडे दूध कमी होते. 1 वाटी दूध होते तर 1 वाटी दुधामध्ये मी 1च वाटी पाणी ॲड केले आहे आणि मस्तपैकी छानपैकी हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित उकळून घेतले आहेत आणि उकळलेलेच हे पदार्थ या रव्यामध्ये ॲड केले आहेत. साधारणपणे मिनिटभरामध्ये आपला जो रवा आहे तो सुक्का व्हायला लागतो. हे दूध आणि पाणी जे आहे ते रवा जो आहे तो शोषून घेतो. या स्टेजला या रव्याचा खूप छान आणि खूप खमंग असा वास येतो. कंटिन्युअसली आपल्याला आता हलवत राहायचे आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. बऱ्यापैकी दूध आणि पाणी जे आहे ते रव्याने शोषून घेतलं आहे. आता या रव्यामध्ये मी 1 वाटी साखर ॲड केली आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साखर ॲड करायची आहे आणि मस्त असं याला हलवत राहायचे आहे. हलकेसे हलवल्यानंतर यामध्ये मी परत 2 चमचे साजूक तूप ॲड केलं होतं आणि त्यानंतर एक अर्ध्या मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची आहे. साजूक तूप ॲड केलं की लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आहे आणि 1 मिनिटाची याला छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे. असे केल्यानं जो रवा आहे तो छान असा दमला जातो.
वाफ काढून घेत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवायची आहे, म्हणजे याला दम जो आहे तो खूप छान असा बसला जातो. खूप जास्त ओलाही नाही आणि खूप जास्त सुकाही नाही, असा मस्त हा प्रसादासाठीचा जो रवा आहे तो बनवून तयार आहे. खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग असा हा लागतो. आता आपल्याला लगेच हा रवा सर्व करायचा नाही. अगदी थोडीशी हलकीशी याची एक प्रोसेस जी आहे ती बाकी आहे. सर्व जो रवा आहे तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित सेट करायचा आहे. अजूनही हा रवा गॅसवरतीच आहे, गॅस चालू आहे. छानपैकी एकसंघ असा किंवा व्यवस्थित सेट करून घेतला की मग आपल्याला यावरती गरमागरम असतानाच झाकण ठेवायचे आहे. साधारणपणे 2 मिनिटाची याला एक वाफ द्यायची आहे. झाकण ठेवल्याबरोबर गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि 2 मिनिटानंतर आता झाकण खोलायचे आहे. आता जो रवा आहे तो खूप छान असा दमला गेला आहे. मस्त असा सर्व पदार्थांचा जो फ्लेवर आहे तो एकमेकांना लागलेला आहे. अतिशय हलक्या हाताने आपल्याला हा जो रवा आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे. खूप छान आणि खूप खमंग असा होतो. रवा बनवत असतानाच खूप सारा जो सुगंध आहे तो पूर्ण किचनमध्ये हा दरवळलेला राहतो आणि रवा किती खाऊ आणि किती नाही असे आपल्याला होते. चला तर मग प्लेटमध्ये रवा सर्व करूयात किंवा बाप्पाच्या समोर नेऊन ठेवूयात. दम दिल्यानंतर रवा जो आहे तो खूप छान असा फुलला जातो, म्हणून दम देण्याची जी प्रोसेस आहे ती नक्की करा. खूप छान, खूप खमंग असा आपला हा रवा तयार आहे. याप्रमाणे तुम्ही प्रसाद तयार केलाय आणि तुम्हाला कोणी नावं ठेवले असं होणं शक्यच नाही. नक्की एकदा या 10 दिवसांमध्ये हा प्रसाद तयार करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.